भाऊच्या चेहऱ्यावर हसू काय कमी होईना झाले घालताय ते सांगा वाटलं. मित्रांनो परत एका नवीन दिवसात सुरुवात. आज परत एकदा परभणी दौरा. आमच्या मित्र नागेश लग्न आहे त्याच्यामुळे जाता होता परशांत ते येत आहेत आणि मग जाणार आहेत. अरे बोका भाऊ, अरे बोका भाऊ ती सकाळी सकाळी भेट. आज दिवस चांगला जातो काय काय की कंटिन्यू आहे हात जोडून. दिवस चांगला जाईल. तुमचा जाईन का नाही आम्हाला पाहिजे. जाते लक्ष्मी देवतेची पूजा करणारा माणूस आमचा तर दिवस चांगला जाईल बघा तुला सकाळी सकाळी. तुमचं जाईन का नाही सोडून द्यावं लागतात काही. आज एक सोडून द्यावं लागतात काही. जाय उडी मारून जाय जाय तहसील मध्ये काय आलेले आता प्रशांत खिलारे बसलो गाडीला जात आहेत. निघलो आहे जस्ट मध्ये आणि तितक्या शुभम खिलारीला 25 लाखाची लॉट लागतो. पैसा ही पैसा होगा. एकदा डबल रिप्ले कर आएगा नीट आएगा. सर मैं व्हाट्सएप की तरफ से बात कर रहा हूँ. व्हाट्सएप के हेड ऑफिस से व्हाट्सएप की तरफ से मैंने कॉल की है. व्हाट्सएप कस्टमर ऑफिसर बात कर रहा हूँ. न्यू 25 लाखाची लॉटरी आली बोका बोल सकाळी सकाळी. कारण आमचं तोंड पाहिलं होतं ना. आजची घटना प्रशांत सांगणार कारण प्रशांत खूप मोठी गोष्ट भोगलेली आहे. त्याच्यात त्याचं म्हणून त्याच्यात तोंडून ऐकू सांग तू काय झालं तर. रात्री मी माझ्या एका जवळच्या मित्राला फोन केला जो मागे बसलेला आहे. जवळ नाव घे माझ्या नाव घे. हा हे भैया तरी फार तर त्यांना रात्री फोन केला आणि म्हणलं आपल्याला उद्या लग्नाला जायचंय. पण भाऊ म्हणे हो भाऊ जाऊ म्हणे काय अडचण नाही. ठीक आहे म्हटलं मग झालं आमचं फिक्स. त्याला तरी 3 वेळेस विचारलं पक्क फिक्स पक्क्यात. पक्क फिक्स पक्क्यात. ठीक आहे म्हणे भाऊ डन. लास्टला डन झालं सगळं झालं. पण भाऊ काय सकाळी फोन उचला नाही. 9चे 10 झाले 10चे 10:30 झाले. गल्लीतल्या एका पोराला पाठवलं. मग भाऊला चांगला हलवल्यानंतर भाऊ उठला. आता आम्ही कसे मसे निघलो आहोत. आता जस्ट मध्ये जिंतूरच्या बाहेर निघलो. आता जाऊता लग्नात लग्न अटेंड करता. जस्ट मध्ये पोहोचलेलो आहे. आता 5 मिनिटांमध्ये लग्नाच्या ठिकाणी पोहोचवता दाखवता काय. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊच्या चेहऱ्यावर हसू काय कमी होईना झाले. कमी 1 महिना झाला हसू चालू आहे. जेवण करता आता जेवायला अजून टाइम आहे. लेडीजची पंगत वगैरे चालू आहे. जेवून घेतला आम्हाला. आमच्याकडे थांबले नाही त्याच्यामुळे आता आम्ही आलो चहा प्यायला. व्यवसाय इकडे भेटला आम्हाला. तर आता बिझनेस वगैरे तर सांगा जरा स्टार्टअप वगैरे त्याला म्हटलं लावा आम्हाला कामाला. तो म्हटलं आता बघू सांगतो माझं का लावलं कामाला तर नक्की सांगेल. आता झालेले लग्न वगैरे आता जेवण वगैरे करून निघालेलो आहेत. आता ड्रायव्हर सीट चेंज झालेली आहे. भया गाडी चालवायला आहे. गोरे साहेब पुढे बसलेले आहेत. आता चाललो जिंतूरसाठी रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात पोहोचतो 1-1.5 घंट्यामध्ये. रस्ता खराब आहे त्याच्यामुळे हा प्रशांत थकलेला आहे. असा अवतार करून घेतला त्यांना बिचाऱ्यानं. आता जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे आपल्या आईचा रसवंती आहे भारीवाली. ते थांबलेलं रसगीत प्यायला मस्त सुकून मध्ये ते चालले. वेलकम बॅक टू जिंतूर. आलेले जाऊ वापस जिंतूरमध्ये. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत जवळपास. किती नाही म्हटलं तरी संध्याकाळ होतीच. परभणीला गेलं की रात्र होतीच यायला. 5 वाजतात म्हणजे वाजतातच. किती गडबड करा काही पण करा. आता आलो घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ चहा वगैरे पिऊ आणि जाऊ मग व्हॉलीबॉल खेळायला. सगळ्या तोंडात एकच शब्द आला आहे का कुठे बी जा तिथं रात्री येणार म्हणजे बरोबर टाइमावर येतात. A few moments later.
आता आलेलो आहे व्हॉलीबॉल वगैरे खेळून. तर आता अंधारामध्ये एक किस्सा घडलाय ते सांगावं वाटलं. तिथं भैया हे गाडीवर बसले तर भैया म्हणला 100ची नोट पडली तर चिक्या गाडीन उतरायले. त्याला इतकं कळायला पाहिजे, अक्कल पाहिजे. त्याला 100ची नोट जर काय दिसली असती त्याला सांगली कशाला आधी त्याची उचलली असती ना. अक्कल पाहिजे त्याला मूर्खाला. तर आता चहा वगैरे प्यायला चहा वगैरे पिऊन गडबडीत उतरलाय. थोडाच होता घटमटीत कुठे आता चहा वगैरे पिवता. तुमच्यासाठीच नाही विचार केला चाय की पाजाव भाई गरीबांना. झूठ बोल रहा है. झूठ बोल रहा है. चहा वगैरे पिवता बाय. मला बोलू दे. रात्रीचे 10:30 वाजलेले. आता घरी आलेलो आहे. आता थोडं जेवण वगैरे करायचं तर म्हटलं पहिले ब्लॉग एंड करून घ्या. तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की. हे पता नहीं कौन है. हे काय होतं मध्ये माकडे. तुझे पता नाही मी कोण हूँ. ढक्कन बंद नाही दाब. तर मग आता लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सगळंच करा. आणि आता दिदू ढक्कन बंद करा. एक ढक्कन बंद.